नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, आपण तालुक्यातील इतर जिल्ह्यांतील बाजार समित्यांचे बाजारभाव बघितले. आता आपण जिल्ह्यांनुसार आपण कांद्याचे बाजारभाव हे बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात कसा बाजारभाव मिळालेला आहे कांद्याला, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला एकच सांगणं आहे की जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा की जेणेकरून रोजचे येणारे जे व्हिडिओ आहेत तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती आणि लवकरात लवकर मिळत जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण कोणत्या जिल्ह्यांना कसा बाजारभाव मिळाला, कशी आवक होती आणि महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांनुसार किती आवक ही कांद्याची झालेली आहे ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू नक्कीच बघत राहा. पहिल्या अगोदर आपण बघतोय की बाजार समिती ही अहिल्यानगर. आपण जिल्हानिहायानुसार आपण बाजार समित्यांच्या कांद्याचा बाजारभाव हा बघत आहोत. तर आपण बाजार समिती बघत आहोत अहिल्यानगर. तारीख आहे आजची 17/8/2026. तर मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 930 क्विंटल नंबर 1 या कांद्याची आवक होती. तर तिचा कमीत कमी भाव होता 2,800 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 5,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,500 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो, जिल्हा अहिल्यानगर याच बाजार समितीमध्ये पुन्हा 1,140 क्विंटल नंबर 2 या कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव होता 2,200 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,400 रुपये. त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा याच बाजार समितीमध्ये 946 क्विंटल नंबर 3 या कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव होता 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2,100 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1,900 रुपये. त्याचबरोबर अकोला या जिल्ह्यात 435 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1,500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,500 रुपये. त्याचबरोबर अमरावती या बाजार समितीमध्ये 288 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,250 रुपये. त्याचबरोबर चंद्रपूर या बाजार समितीमध्ये 460 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 2,800 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 4,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,600 रुपये. तसेच छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 2,088 क्विंटल कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव होता 1,400 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,500 रुपये तर सर्वसाधारण भाव होता 2,450 रुपये. तसेच छत्रपती संभाजीनगर याच बाजार समितीमध्ये 931 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव होता 1,150 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,690 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,250 रुपये. धुळे या बाजार समितीमध्ये 11,800 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव होता 1,550 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,550 रुपये. त्याचबरोबर जळगाव याच बाजार समितीमध्ये जर बघितलं तर 550 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,725 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,250 रुपये. त्याचबरोबर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 6,187 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 4,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,300 रुपये. तसेच मुंबई या बाजार समितीमध्ये 18,915 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1,900 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,600 रुपये. त्याचबरोबर नागपूर या बाजार समितीमध्ये 2,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 2,500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,250 रुपये. तसेच मित्रांनो, नागपूर या बाजार समितीमध्ये आपण आता पहिल्या याच्यामध्ये सुद्धा नागपूरच बघितला आणि याच्यामध्ये सुद्धा नागपूर या बाजार समितीमध्ये 1,360 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती.
तर कमीत कमी भाव होता 3,500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 4,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,875 रुपये. तसेच नाशिक या जिल्ह्यात म्हणजे या बाजार समितीमध्ये 45,739 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव होता 960 रुपये, जास्तीत जास्त होता 3,586 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,270 रुपये. पुणे या बाजार समितीमध्ये 11,385 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1,225 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2,625 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1,925 रुपये. पुणे या बाजार समितीमध्ये 335 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,100 रुपये, जास्तीत जास्त भाव 4,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3,100 रुपये. सांगली या बाजार समितीमध्ये 40 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 2,500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,800 रुपये. सांगली याच बाजार समितीमध्ये पुन्हा 2,930 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1,200 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,400 रुपये. तसेच सातारा या बाजार समितीमध्ये 171 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1,500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,500 रुपये. सातारा या बाजार समितीमध्ये 50 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3,000 रुपये. तसेच सातारा या बाजार समितीमध्ये 255 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1,001 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,410 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,500 रुपये. सातारा या बाजार समितीमध्ये आपण जर बघितलं तर 150 क्विंटल हलवा कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा होता 3,000 रुपये. तसेच सोलापूर या बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर 155 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,500 रुपये, जास्तीत जास्त भाव 4,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3,100 रुपये एवढा या बाजार समितीत भाव होता. तर यानुसार मित्रांनो राज्यातील एकूण आवक ही क्विंटल मधली जर आपण बघितली तर 10,09,240 क्विंटल एवढी कांद्याची आवक आपल्या महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांच्या बाजार समित्यांमध्ये झालेली आहे. तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे ताजे कांदे बाजार भाव त्यानुसार जिल्हानिहायनुसार म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील बाजार भाव हे व्हिडिओमध्ये नक्कीच जाणून घ्या. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या भागातून बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा. इतरही जर कांद्याचे किंवा इतरही पिकांचे जर बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला नक्कीच बाजारभाव सांगण्याचे मी प्रयत्न करेन. धन्यवाद.